कोणाचा होता चित्रपट? चांगल्या प्रकारे चित्रपट बनवण्यात आलेला आहे. खूप नंबर एक पिक्चर आहे आणि मी सजेस्ट करेल सगळ्यांना की सगळ्यांनी नक्की दादाची एकदा पूर्ण बघावं. स्टोरी काही लोकांना माहित नाही. जमीन विकली, घर राहून बाहेर राहिले, ते समाजाला कळालं पाहिजे की तर मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावणारं नाव म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या चरित्रावरती आजपर्यंत पुस्तकं लिहिली, लेख लिहिले, कादंबरी लिहिली आणि आता मराठी सिनेसृष्टीला सुद्धा त्यांच्या या कार्याचं वेळ लागलं आणि त्यांनी त्यावर चित्रपट निर्माण केला. एक नव्हे तर तब्बल दोन चित्रपट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आले आणि आता चालू असलेला चित्रपट हा संघर्ष योद्धा म्हणून आहे आणि येणारा चित्रपट जो आहे तो आम्ही जरांगे म्हणून आहे. आणि संघर्ष योद्धा चित्रपट बघून आलेले काही प्रेक्षक आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया संघर्ष योद्धा चित्रपट पाहण्यासाठी का आलात आणि यामध्ये तुम्हाला काय वाटलं. सर, तुम्ही कुठून आलात आणि चित्रपट पाहण्यामागचं कारण काय? मी भोसून आलो. मराठ्याला काही हे वाटावं म्हणून हे बघा आलो. मुलाला घेऊन, मुलीला घेऊन. थोडी आता ते मुलीची रेल्वेची वेळ झाली म्हणून थोडं 1 मिनिटानं अगोदर निघाली. तुम्हाला काय वाटतं की संघर्ष, तुम्ही तरुण आहात, शिक्षण चालू असेल कदाचित, संघर्ष योद्धा चित्रपट हा प्रामुख्याने मराठा आरक्षण या विषयावर आहे, तर आरक्षणाच्या काय काय झळा तुम्हाला बसल्या आणि हा चित्रपट पाहून तुम्हाला काय वाटलं? आरक्षणामुळे आम्हाला खूप बरं मार्काचा वगैरे प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर बऱ्याच जागी ऍडमिशनला प्रॉब्लेम येते. यासाठीच आरक्षण असावे असं वाटते, मनापासून आम्हाला वाटते. हा चित्रपट बघून काय वाटतं? चित्रपटात खरंच खूप चांगल्या प्रकारे मागचे काही झालेले आहे ते सर्व काही सांगितलं आहे आणि काय म्हणतात मराठा आरक्षण हे गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच आपल्यासोबत ताई आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की संघर्ष योद्धा पाहून काय वाटतं. हा खूप असा मोटिवेटिंग पिक्चर ठरलेला आहे आतापर्यंतचा आणि मला हा खूप आवडला आणि यामध्ये खूप असे छोटे छोटे पॉईंट डिटेलमध्ये सांगितलेले आहेत आणि ते मी तरी प्रत्येक यूथला सजेस्ट करेल, स्पेशली मराठ्यांना, की प्रत्येकाने हा पिक्चर पाहिलाच पाहिजे आणि त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे की काय गोष्टी फेस करावं लागतात मराठ्यांना. जसं की विद्यार्थ्यांना, आता मी पण एक विद्यार्थीच आहे, तर एज्युकेशनमध्ये किती काय काय प्रॉब्लेम आहेत आणि त्यामुळे किती काय हे होतंय आणि प्रत्येकाने हा पिक्चर बघून काहीतरी शिकलं पाहिजे आणि हा खूप नंबर एक पिक्चर आहे आणि मी सजेस्ट करेल सगळ्यांना की ह्या सगळ्यांनी नक्की एकदा बघावंच. नक्कीच हा चित्रपट हा उत्कृष्ट चित्रपट आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या जीवन चरित्रावर आधारलेला चित्रपट आहे. अजून प्रेक्षक येतील, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आताच मनोज जरांगे पाटील यांच्या जीवन चरित्रावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपट संपलाय. आपल्यासोबत संघर्ष योद्धा पाहिलेले प्रेक्षक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा चित्रपट कसा वाटला. दादा, सर्वप्रथम संघर्ष योद्धा चित्रपट, मनोज जरांगेंना आपण आंदोलनातून सगळ्या गोष्टीतून पाहिलंय, पण चित्रपट पाहण्यामागचा उद्देश काय? चित्रपट पाहण्याचा उद्देश असा की मनोज जरांगे दादाची पूर्ण स्टोरी काही लोकांना माहित नाही. जमीन विकली, घर राहून बाहेर राहिले, ते समाजाला कळालं पाहिजे की दादानं त्याच्या आधी किती परिश्रम घेतले. त्याच्यामुळं पिक्चर निघाला आणि सगळं मराठा समाज मोठ्या प्रमाणात तिथं पाहायला आलेला आहे. खूप चांगली गोष्ट आहे. नक्कीच चित्रपटामध्ये असं काय दाखवलंय, वेगळं काय दाखवलंय? मनोज पाटील संघर्ष युद्ध जे नाव आहे, खरोखरच मनोज पाटलाचा भरपूर संघर्ष आहे याच्यामध्ये. आणि जे मराठा आरक्षण गरजेचा आहे विषय, हा मराठा आरक्षण हा मिळालंच पाहिजे, हा सगळा मराठा समाजाचा विषय आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा. संघर्ष योद्धामध्ये असं काय दाखवलंय? जरांगे पाटलांना आपण टीव्ही चॅनल वरती किंवा आंदोलनात पाहिलंय, त्यापेक्षा पलीकड संघर्ष योद्धामध्ये काय दाखवलंय? संघर्ष योद्धा या पिक्चर मध्ये आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर, म्हणजे असं म्हणजे जेव्हा आंतरवाली सराटी इथे झाला, समजा महामोर्चा झाला, त्याच्या अगोदरपासून समजा आंतरवाली सराटीच्या पूर्ण पिक्चर दाखवलेला आहे आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर. नक्कीच जरांगे पाटलांच्या जीवनावर किंवा आरक्षणास अगोदरची त्यांची जी गाथा होती ती या ठिकाणी दाखवली असा उल्लेख केला आहे. आपल्या सोबत अजून आहेत. अतिशय मोठ्या प्रमाणाचा संघर्ष मनोजदादा जरांगे यांनी केलेला आहे आणि लवकरात लवकर सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं, कारण मनोजदादा जरांगे यांचा खूप मोठा संघर्ष या आरक्षणाच्या बाबतीत आहे. नक्कीच तुम्ही संघर्ष योद्धा पाहिलात, संघर्ष योद्धा पाहून काय वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं. संघर्ष योद्धामध्ये आपण जरांगे पाटलाचं आंदोलन पाहिले, रोज आपण टीव्ही वरती पाहत होतो, त्यापेक्षा वेगळे यामध्ये काय दाखवलं? त्यामुळे त्यांच्या याच्यासाठी दाखवलं ना, म्हणजे त्यांच्या मराठ्यासाठी गरज आहे त्यांना आरक्षण देण्यासाठी.
सगळं दाखवलं. आपण संघर्ष योद्धामध्ये पाहतोय शेवटी शेवटी जी भुजबळची भूमिका दाखवली, तर त्या भूमिकेवर काय सांगाल? कारण छगन भुजबळांचा विषय करायला गेला तर मराठ्यांना ओबीसी मध्ये सामील करण्यासाठी त्यांचा वेळोवेळी विरोध होता, तर यामध्ये ती भूमिका दाखवली, त्यावर काय सांगाल? त्यांना मराठ्याचा विरोध पहिल्यापासून केला हे दाखवलं. नक्कीच. मराठ्यांचा विरोध आधीपासूनच दाखवला, हे दाखवले. अजून आपल्यासोबत प्रेक्षक आहेत. दादा, तुम्हाला काय वाटतं? संघर्ष योद्धा पाहून आलात, तुमची प्रतिक्रिया काय? मनोज जरांगे पाटलांनी जे पहिल्यापासून स्वतःचा खर्च करून समाजासाठी जी भूमिका मांडली, मराठ्यांना आरक्षण भेटावं, त्यांच्या गावात असो, त्यांच्या आसपासच्या खेड्यागावात असो, ज्या मराठा युवकांनी नोकरी न भेटल्यामुळे आत्महत्या केल्या हे त्यांनी जाणवलं. त्यामुळे त्यांना असं वाटलं की बाबा आपल्या मराठ्यांच्या मुलांना नोकरीसाठी व इतर कामासाठी आरक्षण भेटायला हवं, म्हणून त्यांनी हा लढा उभा केला. स्वतःची शेती विकून हा लढा उभा केला. आज मराठा समाज त्यांच्या पाठीशी सर्व उभा आहे, हेच या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. आणि असाच मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील. एक मराठा. त्याचबरोबर आपल्यासोबत मराठा बांधव चित्रपट पाहत आहेत, पण 12 बोलतेदार किंवा 18 पगड जातीतला आणि समाजातील जे आहेत ते सुद्धा दिसत आहेत. आपल्यासोबत शीख बांधव दिसत आहेत, त्यांनी संघर्ष योद्धा पाहिलाय. खरं तर संघर्ष योद्धा आणि मनोज जरांगे पाटील हे समीकरण फक्त मराठा समाजापुरतं मर्यादित झालंय, पण तुम्ही कोणत्या भावनेतून हा चित्रपट पाहण्यासाठी आला? खूप चांगल्या प्रकारे चित्रपट बनवण्यात आलेला आहे आणि मराठा समाजाला आरक्षण पूर्ण प्रकारे भेटलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि पूर्ण शीख समाज त्यांच्या पाठीशी आहे. एक मराठा. त्यासोबतच तुमची लहान लहान मुलं आहेत, आरक्षणाच्या झळा प्रत्येकाला लागलेल्या आहेत, तर तुम्हाला हा चित्रपट पाहून काय वाटतं? मला असं वाटतं की मराठा आरक्षण मिळायलाच पाहिजे. चित्रपट कसा होता? खूप छान होता. जरांगे पाटलांच्या कोणत्या मुद्द्यांवरती त्यांनी भर टाकली? सर्वसमावेशक भूमिका होती त्यांची. कुठल्याही समाजाला आमचा विरोध नाही, परंतु सरकारने मराठा समाजाला जे गरीब लोक आहेत त्यांना तात्काळ आरक्षण देण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे. नक्कीच. शेवट पाहायला गेलं तर छगन भुजबळांची भूमिका त्या ठिकाणी दाखवली. नाही, कुठलाही नेता जरी असला तर त्यांनी कुठल्या एका समाजाचा नेता नाही होऊ शकत. त्यांनी असं आपापल्या एका ओबीसी समाजाचं नेतृत्व करू नये. त्यांनी मोठे नेते होते, त्यांनी मराठा समाजासाठी आरक्षण देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. नक्कीच. ताई, तू चित्रपट बघून आली, हो, कसा वाटला? छान. कोणाचा होता चित्रपट? म्हणून जरांगे. मनोज जरांगे कोण आहेत? मराठा योद्धा म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत मनोज जरांगे पाटलांची छबी प्रत्येकाला माहिती झाली. हा इतिहास पुरुष दुसरा याच्यासारखा इतिहास पुरुष होणे नाही. खर तर अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे पाटील, त्यांच्यानंतर मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा एकमेव नेता जो समोर आला असेल तो म्हणजे मनोज जरांगे पाटील होते. त्या मनोज जरांगे पाटलांवरती एक नव्हे तर दोन चित्रपट तयार झालेत, एक कादंबरी, त्यानंतर त्यांच्या आयुष्यावरती पुस्तक सुद्धा लिहिलं गेलंय. जिवंत माणूस असताना, त्याच्या कार्यकाळावर त्याचं आंदोलन चालू असताना सुद्धा जर एवढा मोठा संघर्ष त्यांचा लोक दाखवत असतील तर हा माणूस सामान्य नाही. तुम्हालाही संघर्ष होता चित्रपट हा अजून काही दिवस चालणार आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर आपल्या जवळच्या टॉकीज वरती जाऊन, आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या सोबत शेअर करा. रामेश्वर जामगे, कॅमेरामन महेश सोबत, राजमुद्रा न्यूज लाईव्ह, नांदेड. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.